महाराष्ट्रातील विविध शहरांना इंडस्ट्रियल मॅग्नेट केल्यानं येणाऱ्या काळात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याला इंडस्ट्रियल मॅग्नेट करण्यासह शिरपूरमध्ये MIDC आणि IT पार्कसाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरपूरमध्ये केली आहे। शिरपूरच्या अत्याधुनिक अशा 1200 बेड्सच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनासह विविध विकास कामांचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। उद्घाटन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस जाहीर सभेमध्ये बोलत होते। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक अशा 1200 बेडसह टेक्सटाईल पार्क, नर्सिंग कॉलेज यांसह विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन पार पडलं। उद्घाटनानंतर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार अमरीश पटेल यांच्या कामाचं कौतुकही केलं। यावेळी आमदार अमरीश पटेल यांनी विविध विकास कामांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली। मुख्यमंत्र्यांनी बोलताना लवकरच धुळे आणि नंदुरबार जिल्हा इंडस्ट्रियल मॅग्नेट करण्यासह शिरपूरमध्ये MIDC आणि IT पार्कसाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं। धुळे जिल्ह्याला आकांक्षी जिल्ह्यामध्ये समाविष्ट केलं आणि मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या 1.5 वर्षामध्ये या धुळे जिल्ह्यामध्ये एकूण तुम्ही सांगायचं विसरले 40,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आपण आणलेली आहे। 40,000 कोटी रुपयाची। आता धुळे मागास राहणार नाही। ज्या पद्धतीनं औद्योगिक इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते आहे, मला असं वाटतं की त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आता आपल्याला या ठिकाणी रोजगाराची निर्मिती होणार आहे। मी तर नेहमी सांगतो, पूर्वी मुंबई हे एक केवळ मॅग्नेट होतं, मग पुणे झालं, मग एलेमा रिजन झाला, आता आम्ही नाशिक असेल, त्यासोबत नगर असेल, त्यासोबत छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, गडचिरोली असेल, हे सगळे इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार केले। पण तुम्हाला मी मागे सांगितलं आणि आजही सांगतो, पुढचं इंडस्ट्रियल मॅग्नेट हे धुळे आणि नंदुरबार असणार आहे। आज इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंटच्या अपॉर्च्युनिटीज आपल्या धुळ्यामध्ये या ठिकाणी येत आहेत। आता नुकताच केमिकल आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रात जवळपास 1600 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही आपल्या धुळ्यामध्ये आम्ही फायनल केली आहे। त्यामुळे आणि आपल्याला माहिती आहे, आम्ही केवळ MOU करणारे लोक नाही आहोत, आम्ही MOU ला प्रत्यक्ष उद्योगामध्ये परिवर्तित करणारे लोक आहोत। त्यामुळे हे जेवढे MOU हे धुळे जिल्ह्याकरता केले आहेत, ते सगळे उद्योग या धुळे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही एस्टॅब्लिश करून दाखवू। आणि मला सांगताना आनंद वाटतो, अलीकडच्या काळामध्ये धुळे आणि त्यासोबत नंदुरबार सारखा जिल्हा यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता इतक्या मोठ्या प्रमाणात आज इंटरेस्ट उभा झालेला आहे। आपण आश्चर्य मानू नका जर आपल्याला पुढच्या काळामध्ये 15-20 हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट हे नंदुरबार सारख्या जिल्ह्यामध्ये होताना याच 2 वर्षामध्ये दिसली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही। इतक्या मोठ्या प्रमाणात इंटरेस्ट या ठिकाणी येतोय आणि म्हणून माननीय मोदीजींच्या नेतृत्वात महामार्गाचं जाळं, या ठिकाणी सिंचनाचं जाळं, या ठिकाणी MIDCचं जाळं, या ठिकाणी मुंबई दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉर, या ठिकाणी आपली इंदोर मनमाड रेल्वे, या सगळ्या गोष्टींमुळे एक प्रचंड मोठी इकोसिस्टीम ही आपण तयार केली आहे आणि त्या माध्यमातून निश्चितपणे एक मोठं काम या भागामध्ये होणार आहे। विशेषतः आपला जो दोंडाईचाचा 250 मेगावॅटचा जो सोलरचा प्रकल्प आहे, हा प्रकल्प पुढे खूप पथदर्शी होणार आहे। कारण आज जे आंतरराष्ट्रीय इन्व्हेस्टर्स येतात ते आम्हाला विचारतात, तुमच्याकडे ग्रीन पॉवर आहे का? जिथे ग्रीन पॉवर आहे तिथे ते जायला तयार आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळे जिल्ह्यामध्ये ग्रीन पॉवर देखील आपण तयार करतो आहोत। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम बदाने, आमदार मंजुळा गावित, माजी नगराध्यक्ष भूपेश पटेल, आमदार आमशा पाडवी, आमदार राजेश पाडवी, आमदार शिरीष नाईक, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार कुणाल पाटील, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, महापौर मायादेवी परदेशी, शिरपूरच्या नगराध्यक्ष चिंतन पटेल यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।